राम समर्थ श्रीराम. दशक 15 समास 8. सूक्ष्म जीवनिरूपण. समर्थांचं घळीत राहणं, डोंगरदऱ्या फिरणं, आसे तू हिमाचल पायी भ्रमंती करणं, जंगलामध्ये पाणवठ्याजवळ नदीतीरी राहणं, असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. त्यांचं सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभवाला आलेले ब्रह्मस्वरूप या दोन्हींच्या मिश्रणाने ब्रह्मांडच काय, पण ब्रह्मांडाच्या बाहेरचे जे सूक्ष्म आणि सूक्ष्मते महाकाय प्राणी, त्यांचं ते वर्णन करतात. काही प्राणी कल्पनेने निर्माण होतात, काही प्राणी शापानी निर्माण होतात, तर काही सिद्धीने निर्माण होतात. आपल्या देहामध्येच कितीतरी कृमी कीटक आहेत. ते सुद्धा जर माणसाला कळत नाहीत तर संपूर्ण विश्वातले कसे कळावे? अणुरेणूंसारखे जीव, त्यांच्या वागण्याच्या रीती, त्यांच्या वागण्याचे नियम पुष्कळ प्रकारचे आहेत. त्या सर्वांचं ज्ञान कुणालाच नसतं. आपली अहंता बाजूला सारून भगवंताच्या करणीचं मनन चिंतन करावं. आयुष्य अल्प आहे, देह क्षणभंगूर आहे, तेव्हा देहाचा गर्व करू नये. शरीर काय, ऐश्वर्य काय, सारा 2 दिवसांचा खेळ आहे. देह पडल्यानंतर त्याची दुर्गंधी पसरते. म्हणून देहबुद्धी न ठेवता विवेकाने विशाल बनावं. तोच खरा धन्य. भगवंताचं कर्तृत्व विलक्षण आहे आणि हे सर्व वर्णन करणं शक्य नाही असंही ते सांगतात. मायेचं सारं करणं खरोखरच मानवी बुद्धीला अगम्य आहे. एका अंतरात्म्याला म्हणजे भगवंतालाच फक्त या सगळ्या गोष्टींचं खरं ज्ञान असतं. स्टार नोट. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी, पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे. जय जय रघुवीर समर्थ.